परभणी पोलिसांचा अधिकार असो, परभणी शहरातील संविधानाच्या प्रतिकृतीच्या विटंबनेच्या निषेधादरम्यान 35 वर्षीय सोमनाथ सूर्यवंशी यांना पोलिसांनी 12 डिसेंबर 2024 रोजी अटक केली होती। न्यायालयीन कोठडीत असताना 15 डिसेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाला। पोस्टमार्टम अहवालानुसार त्यांच्या शरीरावर अनेक जखमा आढळल्या असून या जखमांमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचं नमूद आहे। या घटनेनंतर पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत। सध्या या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी जोर धरते। या घटनेच्या निषेधार्थ राज्यभर आंदोलन आणि बंद पुकारण्यात आले। कर्जतमध्येही या निषेधार्थ आंबेडकरी जनतेने आज कर्जत शहरात बंद पुकारला। या बंदला विविध आंबेडकरी संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। निष्क्रिय प्रशासनाच्या विरोधात आंबेडकरी जनतेने एकजूट दाखवत निषेध मोर्चे काढले। या दरम्यान शहरातील बहुतांश व्यापारी दुकानं, बाजारपेठ बंद ठेवण्यात आली। बंद शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। या आंदोलनात मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी सहभाग घेत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत अन्याय सहन केला जाणार नाही असा इशाराही दिला। जगातलं सर्वात तीव्र असं ग्रंथ जे पाहिलं होतं भारतीय संविधान, त्या भारतीय संविधानाचं परभणी येथे एका मनुवादी टिकू एका इस्पाने त्या संविधानाची विडंबना केली। त्या विडंबनाच्या प्रतिनिधित्व तिथल्या आंबेडकरवादी संविधानवादी लोकांनी तिथे आंदोलन केलं। ते आंदोलन करत असताना मनुवादी सरकारच्या आदेशाने तिथल्या पोलिसांनी तिथल्या संविधान मानणारा वर्ग असेल, तो आंबेडकरवादी वर्ग असेल, ते आंदोलन करणारा वर्ग असेल, त्या आंदोलनावरती कोम्बिंग ऑपरेशन करून त्यांना घरात घुसून मारून, तिथल्या महिलांना मारून, अशा बऱ्याच लोकांनी मारले आणि पोलिसांना अटक केली। त्या आंदोलकांना अटक केली असताना तिथला जो सोमनाथ सूर्यवंशी बांधव आहे, त्या बांधवांना पोलिसांनी इतकं मारले, इतकी मारली की त्याचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला। त्या रिपोर्टमध्ये असं आलंय की या पोलिसांनी त्याला जी मारहाण केली, त्या मारहाणीमध्ये आमचा बांधव वारला गेला आहे। त्या वारला गेला असल्यामुळे आज आम्ही त्या कर्जतमध्ये हा बंदचं आवाहन केलं। या बंदमध्ये सर्वांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे। सहकार्यामध्ये जो व्यापारी असतील, नागरिक असतील, अत्यंत उत्सुकपणे आम्हाला त्यांनी पाठिंबा दिला। त्याच्यामुळे आम्ही सर्व बंदनारांचं, सर्व जे असतील आमचे युनियनवाले असतील, काय बाकी सर्व लोक असतील, सर्वांनी चांगला प्रतिसाद दिल्यामुळे आम्ही कर्जत तालुक्यातले जेवढे आंबेडकरवादी पक्ष असतील, संविधान मानणारा वर्ग असेल, सर्व राजकीय धार्मिक संघटने सर्व लोक असतील, या सर्वांच्या वतीने आम्ही कर्जतकरांना धन्यवाद देतो। परभणी येथे जो प्रकार झाला तो संपूर्ण महाराष्ट्राला समजलेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातून याचा उद्रेक होत आहे। जर आपण थोडं लांब जाऊन बघितलं तर परभणीत जातीवादी पोलिसांनी ज्या युवकाची हत्या बोलायला लागेल आपल्याला, ज्या युवकाची हत्या केली आहे, तो युवक कोण गुंड वगैरे नाहीये, तो एक लॉचा स्टुडंट आहे, 3rd इयरचा, एक वडील समाजाचा लॉ शिकणारा पोरगा, तो एका मोर्चामध्ये जातो आणि पोलिसांचे व्हिडिओ काढतो आणि पोलीस त्याला अशा वृत्तीने मारतात, त्या जसे एखाद्या अतिरेक्याला मारतात आणि त्याचा खून होतो। थोडक्यात मला हे सांगत आहे, या सरकारची जी जातीय मानसिकता आहे, तुम्ही समजून घ्या का शिक्षित झालेला तरुण तो बहुजन चळवळीकडे वळालेला आहे, लॉचा स्टुडंट आहे तो, आणि अशा तरुणांची पोलिसांकडून मारहाणीत मृत्यू होतो, हे किती खेददायक आहे। म्हणून आपण समजून घेतलं पाहिजे का इथल्या आज आपलं काम आहे, इथल्या सर्व बहुजन समाजाने एकत्र येऊन आपण अशा संघर्षांचा लढा दिला पाहिजे। तिथल्या पोलिसांचा मी जाहीर निषेध करतो, त्यांनी बाळांतीन झालेल्या पायांना सुद्धा मारलेला आहे। एका महिलेला तर असं मारलेलं आहे का तुमच्या डोळ्यात पाणी येईल। त्या महिला गुंड आहेत, तो युवक गुंड होता। पोलिसांची आम्ही ही दादागिरी खपून येणार नाही। आम्ही आमच्या समाजाची आम्हाला ताकद माहिती आहे। आमच्या 500 शूरवीरांनी 5000 जणांना कापलेले आहे। आम्ही घाबरणार नाही, बाराला पण नाही घाबरणार आणि मरायला पण नाही घाबरणार। आज जो व्यापारी फेडरेशननी आम्हाला आमच्या या बंदला सहकार्य करून आम्हाला सर्वांनी उत्तमरित्या बंद करून जे सहकार्य केलेलं आहे, त्या सर्वांचं मी जाहीररित्या आभार मानत आहे। तसेच सर्व येथे जमलेले सर्वजण म्हणजे बहुजन समाज पार्टी असेल, वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आम्ही सर्व समाजाचे जे पक्ष आहेत, या सर्वांनी मिळून इथं जी ताकद दाखवलेली आहे, त्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो।
जेव्हा जेव्हा वेळी समाजावर तेव्हा आपण सर्वांनी एकत्र येऊन असा संघर्ष केला पाहिजे. लक्षात ठेवा, या करंगीला लागलं तर पूर्ण शरीराला दुखतं असतं. त्याच्यामुळे आपण एक मूठ आहोत. आपलं एक काम भलेही मोठं 5 मिनिटाचं असली तरी आपण वेळ आली तर तिची मूठ कशी बांधायची हे आपण आपल्या रक्तात आहे. सर्वांना ते हवी. आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका.